युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. 15 दिवसांनंतरही ट्रम्प यांच्याकडे नाही माघारीचा प्लॅन. इराणवरती अवकाळा आलीय आणि तिथलं सगळं ढासळलंय अशी दरपोक्ती. अमेरिकेचा इराणचं लष्करी तळ खर्ग आयलँडवरती हल्ला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्बवर्षाव असल्याचं वर्णन. अमेरिकेकडून मोस्तफा खामेनींवरती इनाम जाहीर. मोस्तफा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस. खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवर देखील इनाम जाहीर. इराण युद्धामुळे चीनमध्येही लोकांमध्ये घबराट. पेट्रोल पंपाबाहेर लागल्या वाहनांच्या रांगा. चीन सरकारनं तेलाच्या किमती वाढवल्यामुळे रांगा लांबल्या. नागपूर विभागात सिलेंडरचा काळाबाजार उघड. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून धडक कारवाई. 6 जिल्ह्यांमध्ये काळाबाजार करणाऱ्या 5 जणांवर गुन्हे आणि 110 गॅस सिलेंडर जप्त. युद्धभूमीतून भारतासाठी दिलासादायक वृत्त. एलपीजीच्या 2 जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची इराणची परवानगी. एका जहाजानं सामुद्रधुनी ओलांडली आहे. नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड. शासनाची 150 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल. फास्टॅगचा पास 75 रुपयांनी महागणार. 3000 रुपयांचा पास आता 3075 रुपयांना मिळणार. 1 एप्रिलपासून लागू होणार नवी दरवाढ. देशभरातल्या 200 टोल नाक्यांसाठी लागतोय फास्टॅग पास. देशात वर्षभरामध्ये 166, राज्यात 41 वाघांचा मृत्यू. राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये आकडेवारी सादर. वनसंरक्षणातील हलगर्जीपणा, शिकार, मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे मृत्यू होत असल्याचं समोर.